नमस्कार. आज आपण आलेलो आहोत खंडाळा, परसोडा व भिंगी या 3 गावांच्या निसंगम शिवावर असलेल्या देवडोंगरी बाबा यांच्या उत्सवात. सालाबादाप्रमाणे यावर्षीही अनेक भक्तांच्या श्रद्धेचे स्थान देवडोंगरी बाबा यांचा उत्सव मंदिर कमिटीतर्फे साजरा करण्यात येत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी कमिटीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवात मिरवणूक, शंकरपट, कुस्त्या, तमाशा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत खंडाळा, परसोडा व भिंगी या 3 गावांच्या निसंगम शिवावर असलेल्या देवडोंगरी बाबा यांच्या उत्सवात. सालाबादाप्रमाणे यावर्षीही अनेक भक्तांच्या श्रद्धेचे स्थान देवडोंगरी बाबा यांचा उत्सव मंदिर कमिटीतर्फे साजरा करण्यात येत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी कमिटीतर्फे आपण बघू शकता शंकरपट, देवडोंगरी बाबावरून अशा विविध कार्यक्रमांचे इथं काही देवडोंगरी बाबावरूनचे काही कर्मचारी इथं आपल्यासोबत आहेत. कमिटीचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत. भाऊ, नेमकं कसं नियोजन आहे आता आपलं जे कार्यक्रम आहे? नियोजन म्हणजे असं असतं, हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे. तिथं लांबून लांबून भाविक येतात. त्यांच्यासाठी पिण्याची टाकीची सोय केलेली आहे, लाईटीची सोय केलेली आहे. त्यानंतर एक स्टील बसवलेलं आहे. म्हणजे एक जागृत देवस्थान आहे वैजापूर तालुक्यामधलं. आणि त्यानंतर संदल निघतो. आज यात्रा होती आणि त्याच्यानंतर 19 तारखेला कुस्तीची दंगल असते. कुस्तीची दंगल असते. म्हणजे सगळं नियोजन कमिटी मार्फत होतं. कमिटी मार्फत बरोबर. कारण की सगळं एकजुटीनं जे होतं ते एकाकडून होतं, एकजुटीचं राहतं. त्यामुळं कमिटी महत्त्वाची असते. कमिटी महत्त्वाची. कमिटीशिवाय काहीच होत नाही. आपण बघू शकता का एवढ्या 4-5 सगळे वर्षामध्ये आमचे कमिटी मेंबरच आहे. हे सगळे कमिटी मेंबर. बाईची बाई. नमस्कार. आता हे जे आपलं जे देवडोंगरी बाबावरून आपण जे देवडोंगरी बाबावरून आपण हे जे भरवलेलं आहे, तर याबद्दल आपण काय माहिती द्या बाकीच्या भक्तांसाठी? जागृत देवस्थान आहे. सर्व धर्मियांची या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माचा विषय येत नसतो. अनेक जाती धर्माचे जेवढे बी जाती धर्माचे पंथाचे भक्तभावांनी या ठिकाणी ते असतात. 27 तारखेला या ठिकाणी संदल असतो संध्याकाळी. आणि संदल हा म्हणजे ते देवाची पूजा म्हणजे सगळ्यात मोठी मानली जाते. वैजापूर तालुक्यामध्ये 3 नंबरवर या जत्रेचं नियोजन असतं. आणि ही जत्रा जवळपास याला जत्रेच्या निमित्ताने कमीत कमी तरी 1.5 लाख भाविक येऊन जात असतात. या 2 दिवसात 2 लाख रुपये भाविक येत असतात. आणि या देवाची परंपराची जी धार्मिक परंपरा जवळपास 150 वर्षाच्या अगोदरपासून सुरुवात झाली. आणि या ठिकाणी म्हणजे सर्व जुन्या गोविंदाने त्या जत्रेचा महोत्सव पार पडत असतो. तमाशा असतो, शंकरपट असतो, पुन्हा कुस्त्यांची दंगल असते. म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये जवळपास वैभव कमवण्यासारखं या ठिकाणी असं नियोजन केलेलं असतं. सगळेजण या ठिकाणी एकमताने आणि सगळ्या लोकांनी मिळून ही जत्रेची यशस्वीरित्या पार पाडली जाते. आता उद्या 30 तारखेला 29 तारखेला या ठिकाणी कुस्तीची दंगल आहे. आणि दिनांक 6 तारखेला या ठिकाणी शंकरपटाची बैलगाडी शर्यत. मोठं नियोजन असतं. मोठं नियोजन. ठीक, धन्यवाद. नियोजन केलेलं आहे काही युवकांनी. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव सर आपलं? कडुबा माधव गायकवाड, भिंगी. भिंगी. आपण हे जे नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भक्त परिवारांसाठी याचं फक्त 2011 फोन करतो आपण पाणी. हे जारचं पाणी आणलंय सर्व भक्तांकरता पाणी. सगळ्या भक्त. Thank you.